हॅलो, स्वागत आहे तुमचे दीपा रेसिपी या यूट्यूब चॅनलमध्ये। चला तर मग मी आज पनीरची भाजीची रेसिपी घेऊन आलेली आहे। या पनीरच्या भाजीमध्ये बिना कांदा लसूणची ही मी भाजी बनवलेली आहे। चला तर मग आता रेसिपीसाठी काय काय लागणार ते मी सांगत आहे। त्यामध्ये थोडं खोबरं घ्या, कोथिंबीरीच्या काड्या, एक आल्याचा तुकडा व 4 टोमॅटो लागणार आहेत। आता हे सर्व आपल्या मिक्सरच्या भांड्यामध्ये याची छान अशी बारीक प्युरी काढायची आहे। बिना कांदा लसूणची ही भाजी खूप छान झाली, एकदम टेस्टी झाली आहे। जशी आपण हॉटेलमध्ये खातो का तशीच झालेली आहे। बिना कांद्याची पण भाजी खूप छान होते आणि याची आता छान बारीक प्युरी करून घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता। आणि आता चला तर मग आता गॅसवर एक कढई ठेवा व कढईमध्ये 2 चमचे किंवा पळी तेल घाला, किंवा तूपही घातले तरी चालते किंवा बटरही घातले तरी चालते। मी यामध्ये मोहरीचे तेल घातलेले आहे, त्यामुळे भाजी खूप छान लागते। व आता ही आपण सर्व प्युरी काढलेली होती या तेलामध्ये घालायची व छान परतून घ्यायची आहे। आणि बारीक गॅसवरच करा, कमीत कमी अर्धा तास लागतो, त्यापेक्षा जास्त वेळ लागणार नाही। जर फुल गॅसवर केला तर आपली ही प्युरी करपून जाईल। तुम्ही बघू शकता आपल्या प्युरीला छान तेल सुटत आहे आणि कलरही खूप छान सुंदर आलेला आहे। चला तर मग आता आपली प्युरी होईपर्यंत आपण पनीरचे छोटे छोटे काप करायचे आहे आणि एका पातेल्यामध्ये घाला व ग्लासभर पाणी घालून याला छान 1 ते 2 मिनिटं उकळी येईपर्यंत ठेवा। कारण की गरम उकळून घेतल्यामुळे पनीर आपले छान असे सॉफ्ट होतील आणि खायलाही खूप छान असे मऊ मऊ लागतील, कडक होणार नाहीत। आणि यामध्ये ग्लासभर पाणी घालून 1-2 मिनिटं गॅसवर तुम्ही उकळी येईपर्यंत ठेवा। तुम्ही बघू शकता आपल्या ग्रेव्हीला छान तेल सुटत आहे। चला तर मग आता मसाले सांगते। 1 चमचा गरम मसाला घाला, 3 ते 4 चमचे लाल तिखट घाला। जसं तुम्हाला तिखट हवं आहे तसं तुम्ही तिखट घालू शकता। व घरगुती काळा मसाला घातलेला आहे 2 चमचे। जर तुम्हाला नाहीच पाहिजे असेल तर तुम्ही तो स्किप करू शकता। हा बिना कांदा लसूणचा मसाला आहे आणि ही तुम्ही भाजी करू शकता सणावारामध्ये हे। आणि जो कोणी कांदा लसूण भाजी खात नाही का ते तुम्ही ही भाजी करू शकता, खूप छान लागते चवीला। आणि हे सर्व मसाले आता 1 ते 2 मिनिट छान असे परतून घ्यायचे आहे व त्यानुसार चवीनुसार मीठ घाला। मीठ घातल्यानंतरही छान अशी भाजी एकजीव करा। तुम्ही बघू शकता आपल्या ग्रेव्हीला छान असं तेल सुटत आहे। तेल सुटले की समजायचं आपली ग्रेव्ही खूप छान झालेली आहे। आणि सारखं हलवत राहायचं म्हणजे करपणार नाही खालून ते। खायला खूप छान लागते भाजी, तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा। आता आपली ही पूर्ण ग्रेव्ही झालेली आहे आणि यामध्ये आपण जे पनीर उकळून घेतले होते ना ते पनीर घालायचे आहेत। ते पण गरम पाण्यासकट घाला तुम्ही। जर तुम्हाला अजून ग्रेव्ही पातळ हवी असेल तर तुम्ही वरतून गरम पाणी घालू शकता। गरम पाण्याने भाजीला टेस्ट खूप छान लागते। आणि ही तुम्ही भाजी बिना कांदा लसूणची पनीरची भाजी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा। जर माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली तर तुम्ही माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। अशाच नवीन रोज रेसिपीज बघण्यासाठी तुम्ही वाट कसली बघतायत, माझ्या व्हिडिओजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ते। आणि आता वरतून भरपूर सारी हिरवी कोथिंबीर घाला आणि 2 ते 3 चमचे साय घाला। जर तुमच्याकडं फुल क्रीम असेल तर तुम्ही तीही घालू शकता, विकत आणलेली, किंवा घरातली दुधावरची सायही चालते। मी घरातली दुधावरची साय 2 ते 3 चमचे घातलेली आहे, त्यामुळे भाजीला खूप छान चव येते। जशी तुम्ही हॉटेलमध्ये खाताल का पनीरची भाजी, तशीच ही पनीरची भाजी तयार झालेली आहे, तुम्ही बघू शकता। तर तयार आहे आपली ही बिना कांदा लसूणची पनीरची भाजी। तुम्ही भातासोबत किंवा जिरा राईस सोबत किंवा पोळीसोबत किंवा भाकरीसोबत किंवा नानसोबतही तुम्ही खाऊ शकता। तुम्ही ही व्हिडिओ नक्की करून बघा।